काही महिना झाला असं काही दिवस झाले असतील आपण डोंबरवाडीचा टोल नाका बंद केला होता रस्त्याची दुरुस्तीचं काम चालू आहे म्हणून, परंतु आता तो डोंबरवाडीचा टोल नाका पुन्हा सुरू झालेला आहे. डोंबरवाडीचा टोल नाका हा तसा सेंटरचा विषय आहे, पण ज्या वेळेला मडपारगाव आणि आळेपाटा हा रस्ता जेव्हा त्यांनी एका वेळेला ओपन केला, तो एकदम शॉर्ट रस्ता आहे, तो काय चौपदरी नाही. चौपदरी असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात अपघाताच्या रात्री 1-2 वाजता अंत्यविधीला मी स्वतः गेलेलो आहे आणि लोकांची आडता मी ऐकलेली आहे की बाबा रस्त्याचं काम चालू आहे, कुणाचं लक्ष नाहीये. तो महामार्ग आहे, वास्तविक मी राज्याचा आमदार आहे. महामार्ग हे ज्युरिडिक्शन जे आहे ते सेंट्रलचं आहे, केंद्राचं आहे. पण शेवटी जनता आपली आहे या दृष्टिकोनातून मी तातडीने टोल प्लाझाला बोलवलं की तुम्ही जो आता इतकं वर्ष टोल घेताय तेव्हा रस्ता चांगला होता, आता रस्ता तुम्ही ओपन केलाय, त्या इतक्या मोठ्या प्रमाणात ओपन केलाय की तुम्ही एका वेळेला 15-14 किलोमीटर एका वेळेला ओपन केले, ते पण सिमेंट कोबडचं मोठं थर, तुला खाली स्लोप एवढा चढायला उतरायला जागा नाही, अनबॅलन्स होतं. मग अशा वेळेला लोकांचे अपघात, काही मृत्यू पावले तर काही जखमीच्या रक्ताच्या थरांमध्ये आजही त्या गोष्टीचा बाबतीमध्ये इतके जखमी होते, खरं तर त्रासदायक झाले त्यांचं आयुष्य जगणं. मग अशा वेळेला टोल कसा घेऊ शकता, तुम्ही तेव्हा काम पूर्ण करा आणि मग टोल घ्या. आणि त्याच अनुषंगाने मी त्यांना पत्र दिलं होतं की आपण काम पूर्ण करा आळेपाट्यापासून तर किंवा बनकर फाट्यापर्यंत, आणि मग ते दुहेरी वाहतूक चालू होईल त्यावेळेला तुम्ही टोल घेऊ शकता. आणि टोल हा माझा विषय नाही, टोल हा केंद्राचा विषय आहे. तो चालू असताना मी बंद केला तर मला विचारणा झाली. मी म्हटलं जोपर्यंत सर्वसामान्य आमचा माणूस सुद्धा अडचण आहे तोपर्यंत तुम्हाला हा टोल वसूल करता येणार नाही. तर तो टोल माझ्या त्या एका शेतकऱ्यांच्या हितासाठी 3 महिने तोट्यामध्ये गेला. त्यांनी आता 3 महिन्याचा तो टोल जर तोट्यात गेला, त्याची आता 3 महिन्यापुरती त्यांना ऑर्डर काढलेली पुन्हा, त्यामुळे तो आता चालू केला त्या लोकांनी. आणि त्यामुळे मी जनतेच्या हितासाठी तो टोल बंद केला. बाकी काम जे आहे ते प्रशासकीय, तो विषय सगळा सेंटरचा आहे, ते त्यांनी त्यांचं आता काम चालू केलेलं आहे. आता टोल नाका हा पुन्हा सुरू झालाय, आपल्याला यावर विश्वासात घेण्यात आलं होतं का? होय, टोल नाका जेव्हा चालू केला माझं पत्र होतं. आळेपाटापासून तर आता ओथरूपर्यंत बऱ्यापैकी काम त्यांचा आटपलेलं आहे. त्यामुळे तो जो ज्युरिडिक्शन जो अपघाताचा जो मोठा बेट होता त्या बाबतीमधला जो विषय आहे तो बऱ्यापैकी आता 90% आटपलेला आहे. ते मला भेटायला आले होते आणि त्यांनी ती सगळी पाहणी केल्यानंतर मग मी त्याच्यानंतर त्यांनी टोल नाक्याची ऑर्डर काढली. ती ऑर्डर ऑलरेडी दिल्लीहून आलेली आहे, त्यामुळे तो टोल नाका चालू झाला. तर तुमची भूमिका काय पुढील? टोल नाका चालू ठेवायचा कसं? टोल नाका माझा विषय चालू शकत नाही. टोल नाका हा सेंट्रलचा विषय आहे, ते चालू ठेवायचा बंद ठेवायचा आहे हे विभागाचे खासदार ठरवतील, नितीन गडकरी ठरवतील, केंद्र सरकार ठरवेल. माझा विषय राज्यापुरता आहे. जर इथे समजा टोल नाका चालू ठेवला तर आमच्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. ते त्या ठिकाणी खरं पीडित आहे, ते त्या ठिकाणी बाधित आहे. त्या नोकऱ्यांना समजा शेतीबरोबर संलग्न नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. म्हणून 8 तासाची ज्या ड्युटी आहे त्या ड्युटीमध्ये आमच्या तिथली जी परिस्थिती डोंबरवाडी असेल, खामोंडी असेल किंवा त्या पंचक्रोशीतील जे काही लोक आहेत त्या लोकांना नोकरी मिळण्यासाठी फक्त आम्ही आग्रही आहे. एजन्सी जे बाहेरचे येतात पण काम आम्हाला मिळालं पाहिजे, पगार आम्हाला वेळोवेळी मिळाले पाहिजेत, त्यांना पीएफ मिळालं पाहिजे, त्यांना फंड मिळाले पाहिजेत. अशी भूमिका घेऊन आपण लोकल लेवलच्या सर्वसामान्य माणसांना त्यांचं हित कशामध्ये आपण ठेवू शकतो. आपण एवढंच पाहतो टोल चालू करायचं का बंद करायचं. मी सुरुवातीला चाळकवाडी का बंद ठेवला होता, त्यावेळेस ते 2 ब्रिजचे काम राहिले होते, पिंपळवाडी, भटकळवाडी, चाळकवाडी असे 3 जे अनेक विषय म्हणजे बायपास आळेपाटा काम चालू नाही आणि टोल चालू करायला आले. मी त्यांना जवळजवळ 1 वर्षभर टोल चालू करून दिला नाही. पण जेव्हा त्यांनी कामं पूर्ण केली तेव्हा तो सरकारचा अजेंडा आहे, आपण त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही. आणि विषय म्हणजे केंद्राचा आहे, त्यामुळे टोल चालू का बंद हे गडकरी साहेब ठरवतील, हे बोला केंद्र सरकार ठरवतील. आळे परिसरामधून उच्च विद्युत वाहिनी जात आहे, त्याला सुरुवातीला तुम्ही विरोध केला होता, परंतु आता देखील ते भूसंपादनाचं काम सुरू आहे. आता तुम्ही याकडे कसं पाहता? नाही, मी शेतकऱ्यांच्या विरोधाबरोबर पहिल्यापासून होतोच, ठाम होतो. कारण ती जी लाईन जी पिरामिड आहे ते वास्तविक एकाच त्याच शेतकरी बाधित झाल्यामुळे पहिल्या दोन्ही वाहिन्यांना म्हणजे जी पहिली 220ची गेली, जी 440ची गेली, या दोन्ही 30 वर्षापूर्वी गेलेल्या लाईन होत्या. तिथे शेतकऱ्यांना 1 रुपया मिळालेला नाही भरपाईचा. आणि मग त्यावेळेला शेतकरी साधा होता, कळत नव्हतं
फार शिक्षण नव्हतं किंवा शेतीचा फार तिकडला बोल नव्हतं. सगळ्यांच्या शेती बऱ्यापैकी गिरायचं होत्या. पण आता या सगळ्या धरणांमुळे आणि शेती ही उपयुक्त झाल्यामुळे आणि शेती ही एकमेव आपल्या सर्वांचं व्यावसायिक शेती झाल्यामुळे शेतीला आता तिसरं बैठक येत आहे. आणि ज्यावेळेला जीएमआरटीने खरं तर हा प्रोजेक्ट रखडवला होता, जीएमआरटीच्या मान्यता न मिळाल्यामुळे 12 वर्ष हा प्रोजेक्ट थांबला होता. त्यांनी शेतकऱ्यांच्या डोक्यावर तो प्रोजेक्ट मारायचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांबरोबर मी संपूर्ण दिवस काढून फिरलो आणि मी त्यांना सांगितलं की ती लाईन जर तुम्हाला अशी सोपी जाते तर तुम्ही इकडून आता आग्रह करायचं कारण काय. पण ते म्हणजे साहेब आता एक सर्किट जे आम्ही वापरलंय ते एक सर्किट आम्हाला वापरू दे, आमची विनंती आहे. पण शेतकऱ्यांबरोबर त्यांच्याबरोबर जवळजवळ आमच्या 16 बैठका झाल्या आतापर्यंत. त्या लेखी झाल्या, रेकॉर्ड झाल्या. ज्या चर्चा झाल्या त्या अधिकाऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या समोर झाल्या. शेतकरी नंतर असं म्हणतोय की जर आता उपकरणामध्ये किंवा आता ते जे वरचे पोल आहेत किंवा त्याच्या ज्या वायरी आहेत ते आता सगळे डबरे आलेले आहेत. म्हणजे आता विद्युत वायरी ज्या आता ज्या एवढ्या हाय पॉवर टावरचे जातात त्याचा धोका आता कमी झालेला आहे. तिथल्या जे खालच्या टॉवरचे खालची जमीन आहे किंवा जे काही समजा त्या हे जातात त्याच्या ज्या वायर जातात म्हणजे तारा जातात त्याच्या दोन्ही साईडला क्रॉप्स त्या तिघांची गोळाबेळ केल्यानंतर एक चांगला पैसा त्यांना हातामध्ये येतोय आणि ते आपल्या हातात राहते. हे लक्षात आल्यानंतर त्या लोकांची एक बैठक झाली आणि त्यांनी सांगितलं की दादा आम्हाला याच्यामध्ये हा जर सुवर्ण मध्य जर काढून दिला, आम्हाला जर योग्य जर आमची रक्कम देत असतील तर आम्हाला मला 2 वेळा रक्कम मिळाल्या नाहीत, त्या जर आम्हाला व्यवस्थित जर करून देत असतील तर आमची त्याला मान्यता आहे. ही मान्यता शेतकऱ्यांनी दिली. बघा शेतकरी राजा आहे. शेतकरी काय निर्णय करतोय तो उद्या म्हटलं आम्हाला नाही करायचं तर आम्ही त्यांच्याबरोबर, आता करायचं म्हणतोय तर आम्ही त्यांच्याबरोबर. शेवटी माझी तिथे शेती नाहीये, मी काही तिथे पीडित नाहीये, मी काही तिथे बाधित नाहीये, पण माझा शेतकरी बांधव बांधित आहे आणि माझ्या जवळ आहे, माझ्या जवळून जाते संपूर्ण लाईन. मी पिंपळवंडी आणि आळे किंबहुना हे शेवटपर्यंत आपले जे सगळे टॉवर होत आहेत जवळजवळ 250 टॉवर आहेत आपल्या तालुक्यातून पास आउट होतात. सगळी कामं झाली पण 29 टॉवर राहिलेले आहेत. त्यामुळे ह्या बाबतीतला निर्णय ज्यावेळेला आम्ही जिल्हाधिकारी बसलो तर जिल्हाधिकाऱ्यांनी जो प्रस्ताव ठेवला होता त्यांनी जे आधीचं जे व्हॅल्यू पकडलं होतं ते आधी 8 वर्षापूर्वीचं पकडलं होतं. पण मी त्यांना विनंती केली की 2024च्या मार्च अखेरपर्यंत आत्ताच्या या तुम्ही शेवटच्या वर्षापर्यंत तुम्ही त्याचं जे काही जास्तीत जास्त जी जर त्या ठिकाणी नोंदणी झाली, जी जर व्यवहार झाले तर उच्चांक आकडे पकडून तुम्ही जर त्यांना जर बऱ्यापैकी रक्कम जर तुम्ही जर देत असाल तर आमच्या शेतकरी तुम्हाला या कामाला मदत करायला तयार करा. शेवटी ही लाईन मुंबईला जाते आणि हे सगळे आता तुम्ही कालचे स्टेटमेंट पाहिलं असेल देवेंद्र फडणवीस साहेबांचं की 2026 पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्याला ते मोफत लाईट 24 तास देणार आहे. 24 तास. त्याचा अर्थ सगळ्या ऑल टॉवरच्या त्यांनी ताकदीने काम करण्याचा निर्णय घेतलाय. मग आपण आपल्या विकासाला कसं थांबवायचं आणि या सगळ्या पारदर्शक चर्चा आम्ही केल्या. शेतकऱ्यांनी मान्यता दिली. मी शेतकऱ्यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि त्याचं काम चालू झालेलं आहे. तुम्हाला लोक संबोधतात, आता तुम्ही आमदारही झालेला आहात, नक्की कुठं हे अडकलेलं आहे? बघा, नोव्हेंबरच्या एंडला मी आमदार झालो. डिसेंबर पहिलं अधिवेशन झालं. त्यानंतर मार्चचं एक बजेटचं अधिवेशन झालं. आपल्याला कल्पना आहे की आता 4-5 महिन्यामध्ये आपल्याला जे मागचे जे प्रोजेक्ट आहेत त्या बाबतीमध्ये जेव्हा आम्ही आढावा घेतला, मी दिल्लीपर्यंत जाऊन आलो. सुप्रीम कोर्टाची एक फायनल ऑर्डर आलेली आहे. माझ्या कामाचं यश तुम्हाला मी सांगतो. तिथे होणाऱ्या बिबट हल्ल्यामध्ये आता आपत्कालीन हा तालुका घोषित झाला. आपल्याला पेजरीची संख्या त्यांनी अधिकची वाढवली. आता मागेल तिला पेजर द्यायचा निर्णय झालेला आहे. आता कॅमेरा, अलर्ट सिस्टीम, अलार्म सिस्टीम, त्याबरोबर तुम्हाला मी सांगतो की सुरक्षिततेच्या दृष्टीने जे पकडणार त्यांना आता सोडायचं नाही. त्यासाठी आपण जी या ठिकाणी जलसंपदा एक जागा होती 2018 मध्ये त्या जागेचा निर्णय शासनाने घ्यायला भाग पडला आणि ती संपूर्ण जागा आता फॉरेस्टला हँडओव्हर होऊन तिथे आता फार मोठं काम चालू झालेलं आहे. लवकरच आपण आता ही जी संख्या आहे जी आपण लेफर्ड म्हणजे बिबट ठेवायची ते आता आपण जवळजवळ 100पेक्षा आधी 100-125 घरामध्ये आपण जातोय. त्याचा अर्थ आपण मी जशी आंदोलन करत गेलो आणि लाईटीच्या बाबतीत स्वयंपूर्ण आपण होतोय. त्यामुळे दिवसा लाईट आता आपल्याला 24 तास मिळणार पुढच्या काही दिवसामध्ये. मग आपल्याला कुठलाही शेतकरी रात्र जेव्हा खाली जाणार नाही. आपण सौर कुंपण दिलेलं आहे. त्या कुंपणाला समजा रात्री जेव्हा आपण आतमध्ये गेलो आणि ते समजा सौर कुंपण चालू केलं तर कुठलाही समजा प्राणी, बिबट्या किंवा कुठला चोर एखादा आतमध्ये यायचा तर तो शॉक बसणार आहे, झटका लागणार आहे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आपण मागच्या आमदार जरी मी नव्हतो तरी आग्रही राहून संघर्ष करून खूप साऱ्या गोष्टी केल्यात. बिबट संपळीचा विषय अंतिम टप्प्यात सुप्रीम कोर्टामध्ये आहे.
सुप्रीम कोर्टाच्या मान्यतेसाठी एक दिवस मला आणि या वन विभागाच्या सचिवांना एकत्रपणे केंद्रीय मंत्री फॉरेस्ट जे आहे अधिकारी मंत्री त्यांची जाऊन मला भेट घ्यायची आहे आणि तिथं निर्णय करून आपण लवकरच जे स्वप्न आपण पाहिलंय शेवटी स्वप्न दाखवलं आणि स्वप्न पूर्ण हा माझा स्वभाव राहिलेला आहे. मी जे स्वप्न पाहतो ते पूर्ण करतो. मला अजून दारेघाट चालू करायचं आहे ते पण याच वेळेला करायचं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये हाव आणि काही तर आपल्याला पर्यटनचा टक्का वाढवायचा आहे. ओझरच्या आपण नौकानयन स्पीड बोटीचं काम आता आपण चालू देणार आहे. मी आता त्यावेळी बैठक लावली त्याच्यामध्ये आदरणीय मंत्री महोदयांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी परवानगी देण्याचं सिग्नल दिलेलं आहे आणि आपल्यासाठी अतिशय पर्यटक वाढीसाठी फार जमेची बाजू आहे. जो येडगावचा जो पाठीमागचा जो आपण म्हणतो ना बॅक वॉटर त्या बॅक वॉटरच्या जलाशयामध्ये थोडी अडचण होती. तिथे एक पॉवर प्लांट आहे ते थोडस त्याच्यामुळे थोडी अडचण करते काही दिवस पण ती सुद्धा आता आम्ही सॉल्व्ह केलेली आहे. त्यामुळे लवकरच सगळ्या गोष्टी आपल्याला नाविन्य आणि नवीन परिणामी पाहायला मिळतील. आपल्याला या सगळ्या गोष्टी निश्चितपणे करायच्या आहेत. बिबट सफारी हा आपला अजेंडा आहे आणि तो आला बिबट एकदा आला की आज दर तुम्हाला मी जास्त सांगत नाही सांगतो माझ्या सर्व शेतकरी वर्गांना जुन्नर तालुक्याची आर्थिक परिस्थिती ही दुपटीने तिपटीने वाढणार आहे. रोलिंग होणार आहे. पर्यटक आला का डिझेल पेट्रोल पंप पासून तर हॉटेल पासून तर लोकांचे जेवढे छोटे मोठे धंदे आहेत शेतकऱ्यांचे उत्पन्न आहे मग केळी असेल द्राक्ष असेल कांदा असेल टोमॅटो असेल भाजी असेल फळं असेल फुलं असेल हे सगळे लोक इथं फॉर्च्युनमध्ये या किरकोळमध्ये जर मुंबईच्या फुटपाथला विकतात ज्या भागात त्या भागातला एकदा पैसा प्रत्येक ग्राहक जसं महाबळेश्वरला स्ट्रॉबेरीचा पैसा देऊन जातो. जसं आपण पाहिलं की महाबळेश्वरला तिथलं गाजर प्रसिद्ध आहे त्याचा पैसा देऊन जातो. त्याप्रमाणे इथं सगळा पर्यटन मालाचा पैसा देऊन जाईल. त्यामुळे पर्यटक वाढीसाठी ठिकाणी बिबट सफारी हे आमचं ध्येय आहे आणि ते आता लवकर पूर्ण मधल्या 5 वर्षाचा गॅप पडल्यामुळं बिबट सफारी थोडीशी मागं गेली पण तेवढं ताकदीने आता ते येईल आणि ती लवकर पूर्ण होईल. शिवरायांचा सर्वात मोठा पुतळा होणार होता 1 वर्षात मी करणार त्याला 2 वर्ष गेले आता 3रं वर्ष चालू झालेलं आहे. तुम्ही भूल थापा देता असं काही लोकांचं म्हणणं आहे विशेषतः तुमच्या विरोधकांचं. नाही बघा शिवरायांचा पुतळा 1 वर्षात कधी उभा राहत असं मी कधी बोललो नाही. शिवरायांचा पुतळा उभा करणार आहे हे आम्ही सांगितलं आणि आपण त्याप्रमाणे आपण पावलं टाकली जमीन घेतली परवानगी घेतल्या त्याच्यानंतर त्याच्या बाबतीतलं स्ट्रक्चरल इंजिनियर नेमले इंजिनियर नेमले त्यानंतर त्याच्यावर आर्किटेक्ट नेमले डिझायनर आले आणि आपलं काम बऱ्यापैकी पहिला प्लॅटफॉर्म जो खालचा वरचा होता खालून वर उचलायचा तो उचललेला आहे. त्याचे 2 पुतळ्याचे पाय बनवायचे ते गेले. मधल्या काळामध्ये इलेक्शन खासदारकी आली आमदारकी आली. मी थोडा राजकीय पण आहे त्यामुळे मला त्याच्यामध्ये वेळ द्यावा स्पेंड करावा लागला. आताच आमची बैठक त्यावेळी झाली आता नव्या जोमध्ये काम चालू केलंय आणि त्यावेळी शिवजयंतीच्याच भाषणामध्ये मी डिक्लेअर केलेलं आहे 2027ला तिथे येणाऱ्या शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज अख्या जगापुढे उभे राहिलेले दिसतील हे मी त्यावेळी सांगून ठरलेलं आहे. कारण कास्टिंगला वेळ लागतो. कास्टिंग करणं म्हणजे धातू शिकतो आणि 100% धातूचा आहे. 500 वर्षापेक्षा आधीची त्या असलेल्या आपल्या पुतळ्याची आपण त्या ठिकाणी लायबिलिटी आपण मान्य केलेली निश्चित केलेली आहे. आपल्या आर्किटेक्टने पण त्याची हमी दिलेली आहे. एवढा सह्याद्रीच्या रांगेमध्ये असताना एवढा वारा आहे प्रचंड आहे तर या बाबतीमध्ये कुठेही आपल्या पुतळ्याला धक्का लागणार नाही याची जाणीव मनामध्ये ठेवून आम्ही काम चालू करतोय. हे गायने करण्यासारखं काम नाहीये. छत्रपती शिवराय हे दैवत आहे. शेवटी आपण जे लोकांसमोर मांडतो ते पूर्णत्वाला नेण्यासाठी मांडतो आणि 100% हे सगळं पूर्णत्वाला जाईल अशी मी तुम्हाला खात्री देतो. 2027च्या असलेल्या शिवजयंती तिथीप्रमाणे म्हणजे मार्च मध्ये तिथं असते त्या दिवशी मात्र आपण जोरामध्ये त्याचं ओपनिंग करू. पाठीमाग परीक्षा यांनी तुमच्यावर खूप गंभीर आरोप केले. तुम्ही पण पत्रकारांना मुलाखत देताना सांगितलं का मी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करेल किंवा आंदोलन करेल. पुढे काय झालं सर? नाही मी आंदोलन त्यांच्याविरुद्ध नाही म्हटलं. मी त्यांच्या बाबतीमधले जेवढे काही लोकांना पैसे घ्यायचे त्या सगळ्या लोकांना मी आव्हान केलं तर तुम्हाला संरक्षण मी देतो. आपण सगळे माझ्याकडे या आपण एकत्रपणे कायदेशीर पद्धतीने हा पैसा बाहेर घेऊन येऊ आणि बऱ्यापैकी या 47 लोकांनी त्यांची जबाब दिली. पोलीस स्टेशनला आर्थिक गुन्हे शाखेने नोंद घेतलेली आहे. चौकशी चालू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला खात्री आहे की हा पैसा शेतकऱ्याला आणि सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे. पण त्यांनी सांगितलं की गुगलच्या या ऍपमध्ये माझ्या खात्रीने मी खात्रीने एवढा पैसा दिला की एवढा पैसा तुम्हाला मिळेल हे त्यांनी ऑलरेडी काही लोकांनी LICचे पैसे मोडून त्यांना पैसे दिले
काही लोकांना घर बांधायचं तर घर न देता म्हणजे त्यांनी पैसे त्यांच्याकडे इन्व्हेस्ट केले. तर असे बरेच सर्वसामान्य लोक आहेत. त्यामुळे हा पैसा जो आहे तो सर्व जनतेचा आहे. मी त्यांना त्यावेळेस म्हटलं होतं की या सगळ्या लोकांची लिस्ट मला द्या तालुक्याचा आमदार म्हणून, आणि मला तुम्हाला थोडे दिवस जायचं चालतील, म्हणजे टप्पे पाडून तुम्हाला वेळ देऊ सवलत देऊ, जेणेकरून तुम्हाला मार्केटमध्ये काम करायला सोपं होईल आणि लोकांच्या चर्चा काही होत्या, पण तुम्हाला थोडा अवधी दिला तुम्ही सगळ्यांचे पैसे फुलफिल करा असं मी त्यांना सांगितलं. पासपोर्ट हा माझ्याकडे आणून जमा करा हे पण मी सांगितलं. पण त्यांना कोण गुरु भेटलं मला माहित नाही. राजकारणामध्ये आमच्या त्या माणसाला खूप हितशत्रू असतात. त्यांना काहीतरी चांगलं वाईट त्यांनी सांगितलं आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी 2 चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी बाईट्स लोकांमध्ये सोडल्या. पण हरकत नाही, दूध का दुधावर पाणी पाणी होणं शिवाय सत्य म्हणतात ना की परेशान हो सकता है म्हणजे पराजित नाही होऊ शकता. हे सगळं पुढे येईलच. कारण मी माझ्या आयुष्यामध्ये कधी 1 रुपयाची पावती न फाडणारा माणूस, शिवजयंती असू द्या कुठलाही कार्यक्रम असू द्या, मी माझ्या आयुष्यात कधीच कुठल्या जनतेकडे 1 रुपयाची पावती फाडली नाही. गेल्या 20 वर्ष मी काम करतो समाजामध्ये. मला कोणीतरी त्यांना राजकीय आकाशापुढे त्यांना दिशा त्यांची भरकटवली आणि त्यामुळे ती लोक दिवसेंदिवस अडकत चाललेली आहे. ते कुठंच जाणार नाही. कुठे त्यांचा आपण त्यांना घेऊन येऊ, काळजी करू नका. पैसा आपल्याला जनतेला द्यायचाच आहे आणि आपण द्यायचा प्रयत्न करू. तुमचे स्वतःचे वैयक्तिक किती पैसे आहेत? नाही, माझ्या वैयक्तिक नाहीये, पण माझ्या इथे ते सगळे प्रपोजल करून आलते. थोडं काही हितचिंतक माझा मित्राबरोबर बसला होता. त्यांनी स्कीम समजून घेतल्यानंतर मला मध्यस्थी घेऊन ते पैसे उचलले आहेत आणि एक एंट्री माझ्याकडे एखादी वाईट दिली तो साहेब माझ्या वाईटचे पैसे त्यांना चालतील का विचारा, पण मी माझ्या नावाने तुमचे नावं देतो म्हणजे ठीक आहे. एक एंट्री त्यांनी माझ्याकडे दिली आणि मी त्यांना फिरवली आणि दुसऱ्या 2 एंट्री ज्या आहेत त्या माझ्या माध्यमातून त्यांनी घेतलेल्या आहेत. ते दिली पाहिजे. माझं इलेक्शन तोंड होते, माझ्याकडे पैसा नव्हता, माझा विषय वेगळा आहे. आता मला सन्मानपूर्वक मध्यस्थी ठेवून जेव्हा 3 पैसे तिघांचे पैसे अडकलेत, पण हरकत नाही, हा व्यवहाराचा भाग आहे. आज ना उद्या पैसे पुन्हा पाठीमागे जातील. तुमची फसवणूक झाली असं म्हणता येईल. तुम्ही एवढे सुशिक्षित आहात, आमदार आहात, तरी अशा स्कीमला बळी पडलं नाही. माझी स्वतःची फसवणूक नाही आली, पण मात्र माझ्या जनतेची फसवणूक झाली म्हणजेच माझी फसवणूक झाली. तुम्ही मध्यस्थी होतात हे तुम्ही 3 प्रकरणामध्ये मध्यस्थी आलो आणि खरं तर त्याच्या वडिलांचं नाव हे आमच्या वडिलांशी जोडलं गेलं होतं आणि अशोक कुमार शहा हे मार्केटचं सगळ्यात भरभक्कम आणि चांगलं नाव होतं. हे मुलं असे वागतील असं आम्हाला सुद्धा वाटलं नाही. त्यामुळे ठीक. आणि बघा, जवळचाच माणूस विश्वास असतो, तो बाहेरचा माणूस करत नाही. आजपर्यंत इतिहास आहे. म्हणजे रावणाचा वध झाला तर त्या भावामुळे झाला. म्हणजे जिथे जिथे जेवढ्या लढाई आपण पाहिल्या, गोरीला युद्ध जो आहे ना गणेश ठेवायचा प्रकार, त्याच्यामध्ये जवळचाच माणूस किंवा घरभेदी अशा गोष्टी करू शकतो. म्हणून त्यांच्यावर जो जवळच्या नात्याने विश्वास जनतेचा पण आला, नंतर जनता फसण्यापैकी नाही. आपली ठीक आहे, झालेली गोष्ट आहे, खेदजनक, हे वाईट आहे. आणि आजही माझं सांगणं आहे, ते काही लोक काय करतात, त्याच्या पाठीमागं उभं राहून ते चहापेक्षा किटली गरम आहे. काही लोक उगाच आपला त्यांना सांगतात की आम्ही तुमच्यासाठी माहिती एजंट आहेत. खरं तर काही 2-4 लोक त्यांच्या जवळ एजंट येऊन बसलेले आहेत, पण ते एजंट सुद्धा त्यांना फसवत आहेत. त्याच्यामुळे काय होते, शहाचं नाव खराब झालेलं आहे, एजंटचं नाहीये. आणि हे त्यांचे शेवटी जे आजूबाजूचे मोठे आहेत, मला त्यांची चौकट माहिती आहे की त्यांची काय चौकट आहे प्रत्येकाची. त्यामुळे मी मतदार कृष्ण सोडले एक जबाबदार आमदार आहे, दमदार आहे, ताकदीचा आहे. आणि विषय म्हणजे जी गोष्ट अवघड आहे ती सोपं करणं हा माझा आजपर्यंत स्वभाव राहिलेला आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोप याला तर मी फार काही भेट कधी घातलेली नाही. त्यामुळे मी 100% जनतेच्या मागे उभा आहे, राहील. पहिले पैसे जनतेचे जाऊ द्या, मी ज्याच्या मध्यस्थी ते पैसे नंतर असले तरी चालतील, पण मला मात्र जनतेचा पैसा महत्वाचा वाटतो. दुय्यम निबंधक कार्यालय जे वारुळवाडीला आहे ते नारायणगाव इथे एका बिल्डरच्या गाळ्यामध्ये हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. माजी आमदारांनी त्याला विरोध केलेला आहे. वारुळवाडीचे ग्रामस्थ देखील त्याच्यासोबत होते का हे कार्यालय आमच्या वारुळवाडीमध्येच पाहिजे आणि बिल्डरच्या फायद्यासाठी हे हस्तांतरण करण्यात येत आहे. मला एक अपेक्षा होती की ज्या कुटुंबाने खूप वर्ष आमदार केली या तालुक्याची, ते कुटुंब थोडस तांत्रिक दृष्ट्या किंवा कागदोपत्री अभ्यासाच्या दृष्टीने फार त्यांना तो एक त्यांचा तो खांदा आहे, म्हणजे एक त्यांना राजकीय वारसा आहे. ते असं हुशार असतील असं मला आधी वाटलं होतं, पण असा माझा समज होता. तो समज आता गैरसमज झाला, फळ ठरला. त्याचं कारण उत्तम तुम्हाला उदाहरण देतो की हे जे रजिस्टर ऑफिस आहे नारायणगावचं, साहेब यांनी कधी आयुष्यात मागून नाही केलं का एक बाजूला गेलं पाहिजे. तिथं काय परिस्थिती माहिती का,
दिवस दिवस कागद करायला लोक उभे राहतात उन्हात तानात, बसायला जागा नाही, बिलकुल बसायला जागा नाही. काहींना मणक्यांचे त्रास आहेत, काही ज्येष्ठ वृद्ध माणसं आहेत, काही महिला आहेत, काय लोकांची परिस्थिती. म्हणजे त्यांनी सरकारला टॅक्स द्यायचा, त्यांनी रेव्हेन्यू द्यायचा, रजिस्टर चिठ्ठी द्यायची, पूर्ण चिठ्ठी द्यायची आणि सर्व सगळं देव सुद्धा त्या रजिस्टर ऑफिसमध्ये त्यांना बसायला जागा नाही, त्यांना प्यायला पाण्याचं वॉटर फिल्टर नाही, त्यांना लग्बीला जायचंय, महिलांना जायचंय, शौचालयाला अन्नपूर्णाला जायचंय, ज्येष्ठांना जायचंय, त्यांना कुठेही त्याचं साधन नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये इतकं वर्ष हे लोक रजिस्टर ऑफिस चालवतात. आणि म्हणजे तुम्हाला कस्टमरचं काहीच नाही. बघा, मला ज्यावेळी मी एकदा कोर्टामध्ये गेलो, माझ्या ज्यावेळी जो अधिकाऱ्याकडून गुन्हा दाखल झाला होता त्यावेळी मी पहिल्यांदा कोर्टाची पायरी चढलो जुन्नरची. आणि मी तेव्हाच पाहिलं तर कोर्टाने निर्णय केला माझ्या मनाशी की ही बिल्डिंग मात्र जनतेची बिल्डिंग मी जोरात बोलून दाखवेल. आजही कोल्हापूर पासून तर नाशिक पर्यंत अशी कोर्टाची बिल्डिंग आजपर्यंत कोणी बनवलेली नाही जी आपण बनवली. जनतेचं न्यायालय, जनतेची प्रॉपर्टी. दुसरं रजिस्टर ऑफिस हे जनतेचं आहे. आता गंमत काय आहे, ज्या बिल्डर काय आहे, कसा आहे, चांगला वाईट काळा गोरा हे त्याच्याशी काय घेत नाही. त्या बिल्डरांनी 2000 स्क्वेअर फीट रजिस्टर साठी लोकांना 2000 स्क्वेअर फीटची जागा विथ फर्निचर करून देऊन शिवाय ₹1 वर्षाला भाडं. किती रुपये भाडं? आताच्या 2025च्या धावत्या जगामध्ये 2025 मध्ये अग्रीमेंट झाले रजिस्ट्रार बरोबर, अग्रीमेंट झाले महाराष्ट्र शासनाबरोबर, अग्रीमेंट झाले कलेक्टर बरोबर आणि ह्या मुंबईच्या सर्व असलेल्या व्यवस्थापनाबरोबर की आज ₹1 वर्षाला भाडं यांनी ती जागा तिथं मोफत दिलेली. किती वर्षाच्या करारावर तुम्हाला सांगतो मी, जनतेला कळावं म्हणून सांगतो, 99 वर्षाच्या करारावर. मग अशी जागा दिलेल्या माणसाचे आपण किती आभार मानले पाहिजे, त्याला किती धन्यवाद दिले पाहिजे. शिवाय त्या बिल्डिंगला लिफ्ट वर जायला पहिल्या माळ्यावर सुविधा आहे, 2000 स्क्वेअर फीटचं ऑफिस आहे, टॉयलेट आहे, बाथरूम आहे, पाणी आहे, शेजारी कॅन्टीनचं काम चालू झालेलं आहे. लोकांना काय, जो माणूस दस्ता बनवायला येतो साहेब, दस्ता बनवलेल्या माणसाला तुम्ही कुणालाही विचारा, अख्खा दिवस जातो, कधी लाईट नसते, कधी कधी ते त्यांचं हे नसतं, काय त्याला म्हणतात, इंटरनेट नसतं, कागद दुसऱ्या दिवशी जातो. अशा परिस्थितीमध्ये जनतेचा आपण विचारच नाही करणार. मला अशी अपेक्षा होती. बरं, आता डायरेक्ट महसूल खात्याने म्हणजे सन्माननीय या आदरणीय चंद्रकांत बावनकुळे साहेबांनी त्याला स्पेशल ऑर्डर केली की ह्या 99 वर्षाच्या कराराच्या जागेला आधीच्या कलेक्टरने जे मान्यता दिली त्या जागेमध्ये लवकरात लवकर हे ऑफिस शिफ्ट व्हावं. आणि मग आपण हा निर्णय आपण कशासाठी विरोध केला मला आजपर्यंत काय कळलं नाही. कारण काय, म्हणजे शरद सोरेंनी आणलंय, आशाताईंनी थोडा प्रयत्न आमच्या केलाय, म्हणजे आशाताईंनी सुद्धा प्रयत्न केला ना या बाबतीमध्ये. बावनकुळे साहेबांना भेटले एकदा त्या सुद्धा की आमच्या म्हणजे गैरसोय होते. पण चांगल्या कामाला तुम्ही कशाला विरोध करायचा. मी नेहमी पाहतो. आता बघा, एवढं पाणी आम्ही स्टॉकला ठेवलं. आम्ही म्हटले की मागच्या 5 वर्षाचा तुम्ही आढावा घ्या, मागच्या 5 वर्षाचं तुम्ही ह्या टायमाचं पाणी काढा आणि नियोजनाचं काम बघा. आम्ही किती पाणी ठेवलंय आणि तुमच्या काळात किती पाणी राहिलंय आधी हे बघा. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्याला घाई फार झाली. काय नाही, हे मला असं वाटतं की माझ्या मित्राला पराभव पचनी पडलेला नाही. मला वाईट वाटतं, या पराभवातून बाहेर पडा. बघा, जनता आहे, जनतेच्या न्यायालयामध्ये आपण सगळे सारखे आहोत. तालुक्याची बदनामी करू नका मेहरबानी करून. आणि मी तुम्हाला सांगतो, मी तालुक्यात मेरिट द्यायचा, गुणवत्ता द्यायचा प्रयत्न केलाय. मी वारंवार काय सांगतोय, शिवभूमीला मंत्रिपद द्या, शरद सोरेन नको. का आम्ही मेरिटवर जातोय. तुम्ही नेहमी तालुक्याला खाली आणता, नेहमी तालुक्याची बदनामी करता. शरद सोरेनला काहीतरी लोक बोगस काहीतरी लोकांची नावं एबीसीडी बनवतात आणि पोस्ट बनवतात, घाणेरडी वाईट काही लिहितात. मला सांगा, याच्यामुळे तालुक्याचा कुठं आप राहतो, शिवभूमीचा कुठं आप राहतो. मी आणि माझे कार्यकर्ते साहेब असं कधी या भानगडीमध्ये पडत नाही. मी निवडणुकीलाही सामोरं गेलो, मी पाहिलं त्यांच्या कामाची पद्धत. त्यांना विकासाचं काय बोलायचं काय, त्यांना उमरतचा पूल करायचा होता, हो जर उमरतचा करू शकले नाही. साधे साधे आमच्या रस्ते छोटे 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 आखले झाले नाहीत. आणि जे रस्ते मागच्या 5 वर्षात झाले एवढे निकृष्ट दर्जाचे झाले, असे रस्ते माझ्या आयुष्याकडे घालणे कधी पाहिलेले नाही. हे जे तुम्ही काय आता जेवढा बाईट घेतलं ना साहेब, हे सगळी कामं त्यांनी वाटलेली माझ्या आज. हे सगळे माझं असं म्हणणं असते, मी बिल्डर लॉबीला आणि सगळी कॉन्ट्रॅक्टर लॉबीला मी ₹1 तुमचा घेणार नाही, पण मला चांगली क्वालिटी दर्जेदारचे माझे आजही रस्ते 10 वर्ष तुम्ही बघा. मी तोंडाने बोलतो असं नाही,
तुम्ही तुमचे कॅमेरे सगळे जाऊन फिरा आणि बघा, लायब्ररी ठेवली आम्ही कामाला, जबाबदारी घेतलेली आहे. आता एवढा मोठा वाहतूक जर असेल तर चुकून एखादा रस्त्याला खड्ड्या पडला असेल तर 24 तास आतमध्ये आम्हाला कम्प्युटर लगेच बनवायला पण सांगतो. पण यांनी सगळे नवीन रस्ते मागच्या 5 वर्षी जे हातात घेतले त्या रस्त्याची आज अतिशय दयनीय अवस्था आहे. त्यामुळे मला अपेक्षा अशी होती बेनके परिवाराकडून विशेष की तुम्ही घाई करू नका आणि शरद सोरेनला हरवायला तुम्हाला मैदान आहेत ना उद्या. शरद सोरेनला स्किलपूर्वक आणि तुम्हाला उद्या गुणवत्तेच्या दर्जावरच तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला कष्ट करून माझी स्पर्धा करावी लागेल. तालुक्याची बदनामी करून ते रेस्ट अपडेट देऊ नका आणि पाण्याचं नियोजन यांना जमलं नाही आणि यांना काही येत नाही, त्यांना येत नाही, तसं नाही बाबा. मी या तालुक्याचं जमिनीचं अंतर, हवाई अंतर, मी लागवडीचं असलेली जमिनीची असलेली बाजू, या तालुक्याचं मूल्यांकन किती होतं, वर्षाला या तालुक्यातून महसूल माझ्या किती जातो, हे सगळं मी सांगू शकतो. कारण का मी रोज अभ्यास करतो या तालुक्याच्या. मी नेटवर्क मध्ये असतो, मी काम करतो 24 तास. मी लोकांच्या जनतेच्या संपर्कात आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने तालुक्याला मेहरबानी करून बदनाम करू नका. लोकांची सुविधा होत आहे, रजिस्टर ऑफिस जातोय आणि बघा तुम्ही या महायुतीची जेवढी सगळी मंडळी बसलेली आहेत, देवेंद्रजी, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय अजित दादाजी पण माझे खूप संबंध चांगले आहेत. पालकमंत्री ते आपल्या सर्वांचे किंवा आता बावनकुळे साहेब असतील. मला असं वाटतं यांच्यापेक्षा आणि कायद्यापेक्षा महाराष्ट्राच्या विधिमंडळापेक्षा कुठलाही माणूस जर आज आव्हान देत असेल की कसं जातं मी पाहतो. मला असं वाटतं तुम्ही एकदा तुमच्या वडिलांनी 4 वेळेला तुम्ही एकदा त्या विधिमंडळाचं सदस्य म्हणून काम केलेलं आहे. मेहरबानी करून लोकांच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बिलकुल आडवं पडू नका आणि युगो हार्ट होईल असं काय वागू नका की नाही मला विचारून मला. तुम्ही सन्मान्य आहे ते जरा. आम्ही ज्या वेळेला कुठली कामं करतो आम्ही त्या ठिकाणी जे काम, आता बघा चिलेवाडीच्या बाबतीमध्ये मी भाषणामध्ये त्या कुटुंबाचा उल्लेख केला जाणीवपूर्वक की धरण बांधलं आदरणीय बाळासाहेब नागठाणे महायुतीमध्ये. नंतर या पाईपलाईनचा विचार डोक्यामध्ये आणला वल्लभशेठच्या काळात. वल्लभशेठला त्या शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला. वायजी ताईकर आणि या सगळ्यांनी कृती समिती बनवली होती, त्या लोकांनी प्रचंड विरोध केला. तो विरोध 10 वर्ष चालला. मग मी ज्यावेळेला आमदार झालो त्या सगळ्यांच्या बैठक घेतल्या आणि शासन दरबारी मंत्री पदवीसमोर नेऊन या सगळ्या गोष्टी मी कागदावर आणल्या आणि त्यांनी माझी मान्यता दिली. तिथून पुढे माझ्या काळामध्ये 39 किलोमीटर पैकी 20 किलोमीटर माझ्या काळात झालं, 8 किलोमीटर यांच्या काळात झालं आणि पैसे ऑलरेडी होते म्हणून झालं. आणि आताही पैसे त्या खात्याला बांधलेलेच आहे आपण माझ्या काळापासून आणि आता उरलेला 11 किलोमीटर होईल. त्याचं पाणीपुरी करण्याची संधी आम्हाला मिळाली. काही लोकांना राजकीय आडवण्याचा प्रयत्न केला, वर घेऊन जायला सांगा, लाईन वरती घेऊन जायला सांगा, वरती कशी जाईल ती ग्रॅव्हिटीने येणार, हा पण त्याचं ओसर पाणी होणार. मी तुम्हाला सांगतो इथून पुढे संतवाडी, कोळवाडी, खामुंडी, पादिरवाडी या वडगावांच्या वरच्या वाड्या बसल्या, तुमच्या राजुरीपासून आळ्यापासून तर हे सगळं गुंजरवाडी, गुळूचवाडी, हे वरचा जो भाग आहे पिंपरी पाटणापासून खामुंडी, ही सगळी मंडळी उद्या पाणी सापणार नाही. कारण चिलेवाडी केवळ आपल्या लोकांसाठी. चिलेवाडी ही कुठे वरती पाठवायला जाणार नाही ना पारणीला जाणार. त्याचा अभ्यासच कोणी करायला मागत नाही. त्यांची एवढी दिशाभूल केली मागच्या 20 वर्षामध्ये असल्या लोकांनी. पण हा वरचा जो उत्तरेचा भाग आहे ना, हा तुम्हाला मी सांगतो इतका प्रचंड आता इथं कष्टकरी आमचा शेतकरी पाणी त्यांना एवढं पाणी मिळणार आहे. 8 आवर्तन पाहिजे, 4 आवर्तन ही मांडवी नदीला जाणार आहे, त्यांनाही भरपूर पाणी राहणार आहे. आणि 4 मजबूत आवर्तनं ही उन्हाळ्यामध्ये फक्त आणि फक्त उत्तरेच्या भागासाठी वरच्या गावांसाठी राहणार आहे. तर बाकीच्यांना पिंपळगाव चांगलं आहे, कोकणी चांगलं आहे. ही मुद्दाम यासाठी बोलले हे सगळे विषय. कारण हे सगळे विषय जे आता जे समज गैरसमज ठीक आहे. जिल्हा परिषद आता थोड्यासमोर आली मग तुम्ही पुन्हा तेच खोटं बघणार का? बघा तुम्हाला मी सांगतो, लोकांना 3 डुप्लिकेट शरद सोडणे आणलेले आवडले नाही. तुम्ही मला घाबरले ना माझ्या कामाला, माझ्या विद्वत्तेला, माझ्या गुणवत्तेला. मग तुम्हाला खोटं करायची काय गरज होती? त्यामुळे काय झालं? त्यामुळं लोकांना हे न आवडल्यामुळं तुम्ही 3 नंबरला घेतले गेले. माझं म्हणणं असंच आहे, तुमच्याकडे काही योजना असतील, तुमच्या डोक्यामध्ये काही काम असेल तर आम्हाला सांगा ना. बघा तुम्हाला मी सांगतो, इथं आयटीआयची जागा त्यांच्या वडिलांनी कबूल केली होती येळगावला, ती झालं नाही. मी त्याची संरक्षण भिंत बांधली. क्रीडा संकुल त्यांच्या काळामध्ये जुन्नरला त्यांनी ते जलतरण बांधलं, फेल गेलं. क्रीडा संकुलची जागा गेली, फेल गेली. मी शेवटी क्रीडा संकुल येळगावला फायनल केलं. त्या लोकांच्या बैठक केला, त्यांचा माझ्यावर विश्वास जनतेचा की दादा तुम्ही करता माझ्या हरकत नाही. त्यांनी जागा दिली आणि आज क्रीडा संकुलचं काम त्याच्यावर चालू आहे. मी असा माणूस आहे जिथं आणलंय, जिथं थांबलंय ह्या जुन्नरचं, तिथं पूर्ण तुमच्या बाजूने जातो. आणि माझा आजही पुरावा ठिकाण आहे ना, माझे बेंगे कुटुंब ठिकाण आहे ना, माझे पुरावा ठिकाण आहे. पण एक आहे, तालुक्याचा लौकिक खाली जाईल,
तालुक्याला आपणच नाव ठेवायचं. तुमची 5 वर्ष होते, आम्ही बिलकुल सुद्धा तुम्ही काम करत असताना तुमच्या मध्ये सुद्धा आलो नाही. कुठल्याच बाबतीत तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम जनतेमध्ये काम करतो. तुम्हाला संधी दिलेली आहे. हा फरक लोकांनी पाहिला मागच्या 5 वर्षाबद्दल. आता मताच्या आधीच्या माझी विनंती आहे, जी कामं चांगली आहे, जनहिताची आहे, ती आपण सगळे एकत्र मिळून करूया. वादविवाद करण्यापेक्षा आणि लोकांना वेगळं काही भांडवल देण्यापेक्षा. आणि तशी आपली संस्कृती नाही मुळात. आपली संस्कृती फार उंच आहे, संस्कार आपल्या सगळ्यांच्या उंच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण चुकीच्या पद्धतीची विधानं मेहरबानी करून आणि लोक हुशार आहेत, लोक तुम्हाला काही बोलत नाहीत. आता टॉवरच्या अवधीमध्ये माझ्यावर एवढा बेछूट आरोप केला, मी काही एक शब्दाने बाईट नाही दिली. आता काय बोलायचं, मी काय म्हणायचं माझ्यासारख्या माणसाने? ठीक आहे ना, या सगळ्या गोष्टी आम्ही सहन करतो. सहन करण्यामागं फार मोठी ताकद असते. सहन कोणी करत नसतं. जो माणूस बेधडक असतो, ते म्हणतात ना मराठी भाषेमध्ये, शुद्ध भाषेमध्ये, कर नाही त्याला डर नाही. त्यामुळे आम्हाला त्याची भीतीच कधी आजपर्यंत वाटत नाही. त्यामुळे निश्चितपणे तालुक्याला सांभाळूया आणि तालुका पुढे कसा आपल्याला पुढे देता यासाठी आपण सांभाळून निश्चितपणे काम करूया. साहेब, काही रस्त्यांची कामं झालेली आहे, अगदी निकृष्ट दर्जाची कामं आहे. आणि असा देखील विषय आहे की काही ठेकेदारांना अधिकारी पार्टनर आहेत. तुम्ही कसं पाहता, याच्यावर काही ऍक्शन घेणार? तुमच्या या शब्दावर माझा शिक्कामोर्तब आहे. खरोखर तसंच झालेलं आहे. मागच्या 5 वर्षामध्ये हा आळा सुटला ट्रेनचा. अधिकाऱ्याची हिंमत कशी झाली पार्टनर व्हायची? का झाले ते पार्टनर? त्यांचा काय अधिकार आहे? मी काही अधिकाऱ्यांना विरोध केला. यांनी काही लोकांना जाऊन अधिकारी जाऊन भेटून त्याची शिफारस करून त्या सीओला सांगून तीच माणसं पुन्हा हे झालं, रिटायर झालेली माणसं पण पुन्हा आणली. साहेब राहू द्या. कशाला राहू द्या? एवढे जबरदस्त आताचे हुशार पुढे इंजिनियर झालेले आहेत, जे झालेले आहेत, त्यांना संधी का देत नाही तुम्ही? आणि भ्रष्टाचारी लोक तुम्ही किती दिवस वागवणार आपल्या बरोबर? आणि त्यांचे चेहरे बघून तुम्हाला बिलकुलही लोक मदत करत नाही. त्यांना सगळ्यांच्या परिस्थिती माहिती आहे. जेवढा कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या बाजूने पळत ना, तेवढी मदत त्यांच्या आयुष्यावर घडत आलेली आहे. हा माझा अनुभव आजपर्यंतचा. म्हणून मला असं वाटतं की हे गंभीर बाब आहे. जिथं आयडेंटिफाय होईल तिथं त्या अधिकारी घरी मी 100% पाठवणार. काही लोक ब्लॅक लिस्टेड सुद्धा करणार. आणि 100% क्वालिटीचा दर्जा ही माझी नैतिक जबाबदारी, तो माझा आरसा आहे. माझ्या काळामध्ये सुरवण्याचा प्रकार माझ्या कानावर आलं. मी त्या बाबतीमध्ये आता चौकशी तातडीने लावलेली. आता मी आलोय 2 दिवस झाले इथे, आणि मी ती बातमी तुमच्याच चॅनलमधून ऐकलेली आहे. तुम्ही पाहिल्याने सांगितलेली आहे. मी जनतेच्या बाजूने आहे. जनतेच्या तिजोरीचा पैसा हा जनतेच्या खिशातला पैसा, त्यांच्या घामाचा, त्यांच्या कष्टाचा आम्ही बिलकुल वाया देणार नाही. आज आपल्या माध्यमातून मीडियामध्ये स्पष्ट सांगतो, कोणी गायडी कामं केली आणि कामं जर नीट वाटली नाही, आमच्या हातामध्ये मात्र एक मोठं ब्रह्मास्त्र आहे. मी सांगितल्याशिवाय त्याचं 1 रुपयाचं बिल आम्ही आधा होऊन देणार नाही. शेवटी तू कशासाठी करतोयस? माणसाची धावपळ चालली, कुठल्या माणसाची कशासाठी चाललेली? केवळ शेवटी अर्थकारामधून चाललेली. म्हणजे मला व्यवसाय करायचा पैसा, जरूर पैसा कमवा, पण ह्या जीव घेण्यात तुम्ही जे आता स्पर्धा चालू केलं ना, बिलोमध्ये जाऊन मला सांगा, एकाने 60 लाखाचं काम आलं, 60 लाखाचं 40% बिलो जाऊन काम घेतलं. मला सांगा, 40% बिलो जाऊन तो काय काम दाखवणार उद्या? त्याची कामाची पद्धत कधी वेज उभी आहे, ती कधी पडेल मला भीती वाटते. ही वेज उभी आहे. मला सांगा, काय उपयोग तुम्ही अशी कामं जी खाता मधल्या 5 वर्षामध्ये, आणि कॉन्ट्रॅक्टर पोसायला जर समजा आमदार झाले होते मागच्या, आज त्या कॉन्ट्रॅक्टरचा चेहरा बघून लोकांनी एक मत तर दिलं का? आणि आजही त्यांच्याकडे तीच लोक फिरतात दुर्दैवाने, त्यांना कळत नाही. आणि ते मात्र मी माझे मोठा इंजिनियर आहे, मी शिकलेलो आहे. आता इंजिनियरने माझ्यापेक्षा चांगली कामं केली पाहिजे. मी तर इंजिनियर नाही, माझे शिक्षण जरा त्यांच्यापेक्षा कमीच आहे. मग तुम्ही माझ्यापेक्षा चांगली क्वालिटी द्यायला पाहिजे ना. बघा तुम्ही त्या मागच्या वेळेस माणसरवाडीचा रस्ता एवढा मोठा टाकला, त्याची क्वालिटी बघा जाऊन कशी आता. तुम्ही ज्या दारा घाटला, नाणे घाटाचा विषय घेतला, तुम्ही आता जो सोहळ्याचा विषय घेतला, त्या वेशीचा विषय घेतला, तुम्ही कामं बघा ना याची कशी घेतली या 5 वर्षामध्ये. काय अर्थ आहे या कामाला मला सांगा बघू. मी त्यांचा विरोधक नाहीये, पण हा तालुका आहे ना, याची लायबिलिटी, याचं वैभव हे कोणी सांभाळायचं? कोण सांभाळणार हे सगळं? ठीक आहे, आम्ही काही ताम्रपडी धुवून आलो नाही. मी आज आमदार आहे, उद्या नाही, कदाचित ह्या जगात मी नाही. आयुष्य माणसाला मर्यादित आहे. पण जी संधी मिळाली त्या तालुक्याचा लौकिक वाढवून आहोत की नाही आपण सगळे मंडळी? तालुक्याच्या लौकिकामध्ये भर कसा पडेल? आपला तालुका, छत्रपती शिवरायांचा जन्माचा तालुका, हा महाराष्ट्रामध्ये सर्व अर्थाने कसा पुढे जाईल
हे लोक काय करतात, नेत्याच्या मागे एवढे आडून बसतात ना, ते म्हणतात निवड सफारी बारामतीला गेली नाही, जाऊ दे काय हरकत नाही. अरे आश्लेषण जाऊ द्या. आपलं जे शक्तीस्थळ आहे आपण दुसऱ्याला कसं काय जाऊन द्यायचं. ठीक आहे, तुमचे नेते आहेत तोपर्यंत आमच्या मनात दुखत नाही. तुमचे अख्खे नेते असतील तर अजितदादा अर्धे नेते आमचे पण आहेत ना, आम्ही त्यांना राजमंडळात दिलेली आहे. परंतु याचा अर्थ तुम्ही तालुक्याचा जर मान सन्मान जर घालवून असाल आणि भीतीपोटी ते सभागृहामध्ये घोषणा करता तर तुम्ही एक शब्दाने काय बोलू शकले नाही. तर 2022च्या अर्थसंकल्पनेमध्ये मला विषय वाटलं, मी जर असतो ना, मी उभा राहून म्हटलं असतं अजितदादा साहेब थांबा, निवड सफारी तुमचा विषय तो आमचा विषय आम्ही जाऊन देणार नाही. काय आहे प्रकार. त्यामुळं राजकारण हे जनतेसाठी असावं, विकास कामं ही तालुक्यासाठी असावी आणि तालुक्याचा अभिमान स्वाभिमान हा 100% हा महाराष्ट्राच्या यशाच्या कीर्तीच्या उंचीवर हा जुन्नरचा असला पाहिजे. कारण जुन्नरच प्रथम असं आहे की 1 मे 1960 यशवंतराव चव्हाण साहेबांनी एवढे 384 किल्ले होते, त्यापैकी एकच किल्ला डोळ्यासमोर ठेवला जिथे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, तिथे सुवर्ण कलश आणला आणि इथं पूजन केलंय. त्याच्या आजही ऑडिओ आणि व्हिडिओ तुम्ही जर प्ले पाहिल्या तर आपल्या सर्वांच्या अंगावर आपल्या काटा उभा राहतो. म्हणजे यशवंतरावांनी काय आपल्याला दाखवली, कोणती दिशा दाखवली आणि आपण जुन्नरचं काय लौकिक अर्थाने आपण राजकारण करतोय. नुसतं त्यांच्या डोक्यात टेंडर, टक्केवाऱ्या, पैसे आणि मग शरद सोरेनला टोल में भ्रष्टाचार किया. शरद सोरेने अजून कुठले म्हटलं तर त्या वीज काय द्या तारामध्ये आपल्या टॉवरमध्ये भ्रष्टाचार किया. काय यार, शरद सोरेनचं नाव घ्यायला किंवा त्यांच्यावर बोलायला किमान शरद सोरेने बरोबर तुम्ही जरा 1-2-4 दिवस गाडीमध्ये बसून फिरा. 7 वाजता उठलेला माणूस रात्री 2-2 वाजेपर्यंत जेव्हा सर्वसामान्यांसाठी तळमळीने जगत असतो. आज या प्रक्रियेमध्ये मी ऍडमिशनसाठी रोज झगडतोय. मुलांची ऍडमिशन त्यांना गुणवत्तेने कुठं देता येईल, काही जी परिस्थिती नाहीये त्यांच्या परिस्थितीला कसं सामोरं जात आहे. काही लोकांच्या फीज नाहीये, कॉन्ट्रीब्युशन करून त्या गावातले काही लोक पैसे पुढे कसे करतील, मी कसा त्यातला अर्धा पैसा देईल. आमची तळमळ खूप साधी आहे साहेब. मी काय मोठ्या घरातला माणूस नाही, माझे वडील काही राजकारणी नाही, माझी पत्नी, मी, आमच्या दोघांना आमच्या नवऱ्याला कोणी आमदारकीचा वारसा घेऊन चाललो असं कधी कोणी मानणार नाही. खूप साधेपणे वागणं, रोज भेटल तिथे जाऊन वडापाव खाणं, रोज लोक देतील ती भाकरी मिरची भाकर खाणं, आमच्याकडे काही तामझाम नाही. त्यामुळं आम्ही जनतेसमोर काल जसे होतो तसे आजही आणि उद्या राहणार. त्यामुळे कुठल्याही चांगल्या कामाला मेहरबानी करून या जनतेची दिशाभूल कुणी करू नये आणि जनतेची दिशाभूल करणं म्हणजे या तालुक्याच्या लौकिकाला आणि तालुक्याला आपण काळिंबा फासणार का. मी आदर करतो सर्वांचं. राजकारणामध्ये आपण सर्वांनी कामं एकत्र केली पाहिजे. शेरकर परिवार असेल, काळे परिवार असेल, शे परिवार असेल, बेलके परिवार असेल, सोनवणे परिवार असेल, आपण जनतेला काय चांगलं देऊ याच्यासाठी आपण एकत्र येऊन काय काम केलं पाहिजे याचा विचार आपण केला पाहिजे. आणि माझ्या जनतेला खूप विश्वास आहे. कदाचित मोठी माणसं मला स्वीकारणार नाही, मला मानणार नाही, मला मानत नाही, पण मात्र सर्वसामान्य आम जनता हे माझं हृदय आहे आणि ह्या हृदयाशी मी पडताना कधीच करणार नाही. आयुष्यभर प्रामाणिकपणे राहिलो, लढलो, राबलो देखील आणि राबत राहील जोपर्यंत आयुष्यावर विश्वास आहे. या मातीशी या मातीच्या माणसाची 100% इनामी आयोगाद्वारे काम करेल, दर्जेदार काम करेल, चांगलं काम करेल एवढाच या विश्वास देतो. यावरच्या शिवजयंतीची चर्चा अख्ख्या राज्यात झाली साहेब. सिंगापूरला माझे 2 मित्र आहेत, त्यांनी तिकडून मला व्हिडिओ पाठवले. लंडनमध्ये म्हणजे 7-8 माझ्या कुटुंबातले माणसं आहेत, त्यांनी मला व्हिडिओ पाठवले. जगभरामध्ये यावरची शिवजयंती गेली. बघा आपल्या लौकिकाने जगायचंय, चांगलं करायचंय, आपण चांगलं करू. बस एवढंच मला सांगायचंय. टीका टिप्पण्या करा, हा तुमचा धर्म आहे. शेवटी आमचं काम आहे, तुम्ही टीका करत राहा, आम्ही काम करत राहू. आमचं काम हेच उत्तर असेल. टीकेला आम्ही फार काय महत्व देत नाही. चांगलं म्हणा, वाईट म्हणा, योग्य म्हणा, अयोग्य म्हणा, परंतु आम्ही जनतेच्या नजरेतून त्याच भावनेने होतो आहे आणि कायमस्वरूपी राहू एवढंच सांगतो. या बाबतीमध्ये आता राष्ट्रीय बोलतो. मला 3 दिवसापूर्वी गोष्ट कळली की यांनी अर्धा स्क्रिप्ट टाकलेला आहे आणि त्याच्यामुळे अपघात वाढत झालेली. आपली सूचना एकदम योग्य, त्या सूचनांची मी नोंद घेतो आणि आपली प्रेस संपल्यानंतर मी तात्काळ त्यांना सूचना देऊन 24 तासाच्या आतमध्ये अर्धे स्क्रिप्ट व्यक्त काढायला लावतो. एक तर पूर्ण टाका, नाही तर अर्धे काढून दुसरा विषय अष्टविनायक महामार्ग आपण केला त्यावेळेस फार आपण सांगितलं की पहिल्यांदा महाराष्ट्रात एवढा भला मोठा महामार्ग झाला आहे. तो असताना आता बनकर फाट्यापासून जुन्नरपर्यंत त्या रस्त्याची काही प्रमाणात आवश्यकता काही ठिकाणी असताना डाबोली चालली.
आणि ती डागडुजी करत असताना ज्यावेळेस ती पट्टी टाकली जाते ती पूर्णपणे भरली पण जात नाही, याच्यामुळे दुचाकीचे मोठे अपघात होण्याची शक्यता आपण त्या रस्त्याने बऱ्याच वेळा येतात. त्याच्यावरती काय मी सर्वे करायला तर जाऊन एक व्हिडिओ मधल्या काळामध्ये मी पाहिला यांचा सुद्धा. आता मी राऊंड मारेल आणि तुमच्या सृष्टीचा त्या ठिकाणी आधारित यशोडी तुम्ही सुद्धा जनतेच्या हितासाठी सूचना करतात किंवा काही व्हिडिओ बनवून पाठवतात. मी त्याच्यावर लक्ष घालेन, परंतु त्याची लायबिलिटी 10 वर्षाची असल्यामुळे जिथं दुरुस्त व्हायला पाहिजे तर व्हायला पाहिजे. तिथं तुम्ही म्हणता की वर खाली त्याला लेवल सुटलेली आहे, ती लेवल आपण त्याला पूर्ण करायला लागलो 100%. जुन्नर नगरपालिकेमध्ये अनेक ठेकेदारांची बिलं ही पडू लागली आहेत, अनेक कर्मचाऱ्यांचे पगार नाही आहेत, अनेक कर्मचारी त्या ठिकाणी काम सुरून चालले ठेकेदारीकडनं आणि त्याचे परिणाम म्हणून जुन्नरमध्ये अनेक अडचणी निर्माण लागल्यात. याच्यावरती आपण काही लक्ष घालणार आहोत. बघा, मला दुर्दैवाने सांगायचं वाटतं की मागच्या पंचवर्षीमध्ये जसं आपली बॉडी ही झाली म्हणजे डिझॉल्व्ह झाल्यानंतर तिथं कुठलाही नगराध्यक्ष नगरसेवक राहिलं नाही. ते सर्व प्रशासन ताब्यात दिलं आणि त्याच्यावर फक्त नियंत्रण होतं त्या आमदारांचं. पण मी आता त्यांचं पाहिलंय, मी सगळ्या खात्याची चर्चा केली. मी तुम्हाला आता परत पुढच्या 4-5 दिवसांनी आता अचानक आपल्याला भेटलोय, तुम्हाला एक पत्र दाखवतो ज्याची मी चौकशी थांबली आता नगर परिषदची. मला दुर्दैवाने सांगायचं वाटतं की खरं तर कुठल्याही या सगळ्या ज्या डिव्हिजन्स आहेत त्याच्यावर आपलं कमांड पाहिजे आमदार म्हणून, पण ते मला दिसलं नाही. म्हणजे मी याच्यावर टीका करतो असं नाही, फक्त माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 4 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला, मोठी बाब. आणि ऑइल डिपार्टमेंटमध्ये वॉटर सप्लाय असेल, कचरा असेल किंवा आरोग्य असेल, फार मोठा भ्रष्टाचार झाला. आणि मीच पत्र दिले आता आमदार झाल्यानंतर 1 महिन्यात. आणि आता ते सीओची पोस्ट आहे, कालच एक मोठं शिष्टमंडळ समिती नेमली, त्याच्यावर मी परवा दिवशी मुंबईला गेलो. स्वतः साहेब सुद्धा आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी तातडीने एक समिती जिल्हाधिकारी सांगून नेमलेली आहे. आता मला वाटतं पुढच्या उद्याच्या 72 तासामध्ये सगळ्या ऑइल डिपार्टमेंटच्या नगर परिषदच्या सगळ्यांची चौकशी होईल. बरेचसे लोक त्याच्यात दोषी आहेत. काही लोक मेलेली आहेत, त्यांच्या खोट्या साहेब यांनी बिलं काढलेली आहेत. मग काही कळत नाही. मी पण आमदार केली 5 वर्ष, पण अशी पद्धत माझी झोप उडाली. हे सगळं पाहिजे. बघा ना तुम्ही, मी रस्ते केले जुन्नर शहराच्या पुतळ्यापासून तर किल्ल्यापर्यंत. काम हा माझा होरा आहे. काम चांगलं काम करणं माझा होरा आहे. पण भ्रष्टाचाराला साथ जेव्हा कोणी कसं करते, कोण काय करते, कोण काय करतंय, काय त्याच्यामध्ये मजा नाही. त्यामुळे होईल सगळं पारदर्शकता येईल. आपण विचारलं ते बरोबर आहे. निश्चितपणे याच्यावर 100% भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये फास्ट आव्हान जाईल आणि चांगलं. एक शेवटचा प्रश्न, पर्यटन आपलं हृदय आहे, कारण त्यासाठी आपण अविरत प्रयत्न केले. आपण दाराघाटाचा प्रश्न बराच वेळा मांडतो, परंतु जुन्नर तालुक्यातील अनेक पर्यटन संस्था आहेत की त्यांचं म्हणणं आहे की दाराघाट हा होऊ नये. पर्यटनासाठी, पर्यटकांसाठी जी शांतता आहे त्याच्यामध्ये बाधा येऊ शकते. काही पर्यटन संस्थांशी, पर्यटनामध्ये काम करणाऱ्या लोकांशी आपण यावर चर्चा करणार आहात. नाही, माझं असं म्हणणं आहे, पर्यटन म्हणजे लोकनियत आहे. आता तो काय कुठला किल्ला नाही, तो जो आहे तो संपन्न उतार आहे. त्या पृष्ठभागावर वर गेला आपण त्याच्या डायरेक्ट दरीच आहे. मग ते कुठं फोडायचे, तिला डेव्हलप करायचे, लोकांना आपल्याकडून आणायचं. ना निसर्गाला धोका आहे, ना तिला कुठल्या आपल्याला वेगळे डेव्हलपमेंट करायचे. फक्त सुलभ मुंबईतला माणूस हा आपल्याकडं, मुंबई म्हणजे तिथे आहे. आज मुंबईची सगळ्यात मोठी लोकसंख्या आहे. आणि तिथला पर्यटक दर शनिवार विचार करतो मी महाबळेश्वरला जाऊ का माथेरानला जाऊ. पण त्यांना माथेरान लांब आहे, त्यांना महाबळेश्वर लांब आहे त्यांना. आणि माथेरानला ते अतिशय, माथेरानचा स्वरूप छोटा असल्यामुळे त्यांना माथेरान आता तिथले लोक तिकडे जायचे आता कंटाळा करायला लागले. किंवा लोणावळ्यामध्ये आता सगळं शहरीकरण झालेलं आहे. त्यामुळे आता सगळे लोक जे आहेत हे सगळे आता जुन्नरचे वाट पाहत आहेत. आणि जुन्नर माझ्या दृष्टीने स्वयंपूर्ण व्हायचा असेल आणि जुन्नर आपल्या दुसरं काही आपल्याला आपण एमएडीसी करत नाहीये, आपल्याला जीएमआरटी आहे. त्यामुळे आपल्याला निसर्गाने आपल्याला एवढं वरदान दिलंय आणि आपल्याला 5 धरणाचा तालुका, विशेष म्हणजे हा पर्यटन तालुका एकमेव महाराष्ट्रात मंजूर करून आणलाय. अशा वेळेला पर्यटन वाढीसाठी आपल्याला आम्ही स्काय वॉकची मागणी केली, पूर्ण स्काय वॉकचं काम चालू होतं. त्यानंतर आपल्याला माळशेज घाटामध्ये बोगद्याचं काम आता चालू होईल, त्याला मंजुरी. या सगळ्या नवीन गोष्टी आपल्यासाठी. त्याच्यानंतर आता हा जो मार्ग आहे हा राजमार्ग आहे आपला, हा शिवकालीन मार्ग आहे. तसा पाहायला गेलं तर आपण दाण्या घाटाला आपण जास्तीत जास्त जेवढं आपण लवकर मुंबईच्या जवळ ठेवू तेवढं आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये बदल घडणार आहे. सगळ्यात जास्त मला बदल करायचा आवडेल म्हणून सांगतो. आज हे आदिवासी भाग आणि पूर्व भाग मला झोप येत नाही अक्षरशः. ह्या दोघांमधनं मला ही दरी मिटवायची.
दाराघाटाचं फोडण्यापेक्षा आपण रिंग रोडची संकल्पना का म्हणत नाही? कशाची? रिंग रोडची संकल्पना. आडगावपासून आपण निघालो खंडाच्या वाडीतनं नाणेघाटामध्ये, नाणेघाटातलं दाराघाट, दाराघाटावरून आपण आंब्याचं जर धुळेपाटून खाली निघालो तर सर्व पर्यटन स्थळ जोडली जातात. हा दुष्कृती विषय असं नाही, पर्यटन स्थळ जोडणं हा पाणी वेगळा. लोक कसे आणणार? त्या भागातच लोक येऊ शकतात. कुठल्या भागावर येणार? रिंग रोड मुंबईचे लोक कुठून येणार? मार्ग सांगा. माळशेज बद्दल महाराष्ट्रात बंद पडतो ना 3-3 वर्ष, 3-3, 4-4 महिने. आणि 55 किलोमीटरचं अंतर कमी होतं ना. 55 किलोमीटर म्हणजे छोटी गोष्ट आहे ना. आणि इथून आमचा शेतमाल, इथून आंबा लवकर जाईल, आमचं दूध लवकर जाईल, आमच्या भाज्या लवकर जाईल. आणि आमचा आदिवासी भाग किती वर्ष ठेवणार वंचित? आमची दुर्गादेवी लोक आली पाहिजे, आमच्या वर्षोभाषा लोक आली पाहिजे, आमचं कोकणेश्वर लोक आली पाहिजे. होऊ द्या ना सगळ्यांना, समान विकास होऊ द्या ना सगळ्या तालुक्याचा. एक भाग बघावं त्याची आर्थिक बाजू कमकुवते लोक आणि ते बघायला जायचं का? मला नाही वाटत. मला असं वाटतं स्वयंपूर्ण आमचा आदिवासी भाग बघायला पाहिजे. आमच्या कल्चरला धक्का नाही लागणार, आमचं कल्चर साबित राहणार. फक्त आमच्या कल्चरला यायचा मार्ग आम्हाला अतिशय शीघ्रगतीने बनवायचा आहे. डेव्हलपमेंट शिवाय पर्याय नाही. आणि आम्हाला कुठं काही वेगळं बांधायचं? आम्हाला वरती एकही नवीन वास्तू बांधायची नाही, आम्हाला जुनच सांभाळायचं आहे. आमचं एकही नवीन प्रोजेक्ट वरती आणायचं नाही. फक्त येण्यासाठी मात्र तिकडून लोक आलेला. अहो साधीची भुईमुगाच्या शेंगा ओल्या आणि भाजीला जरी ठेवले ना तर माझा आदिवासी भागातला एक माझी महिला, तू एक पुरुष 1000 रुपये रोज कॅश, 1000 रुपीज सगळ्या शेंगा विकून. मी तुम्हाला खात्री सांगतो, त्या बरोबर म्हणतात बिचाऱ्या, त्यांचे पोट आणि पाणी एक झाले. आयुष्यभर त्यांच्या नशिबामध्ये एवढी मोठी ती काळजीने त्यांचा संसार चाललाय. आयुष्यात त्यांच्या काही नाही. एका महिलेला मी त्याच साडीवर वर्ष पाहतोय. मला बदललं पाहिजे. मी क्रांतिकारी व्यवस्थेचा मानकरी आहे. मला असं वाटतं की आम्हाला निसर्गाला हात लावायचा नाही, पण निसर्गाला मात्र आम्हाला जनतेच्या जवळ न्यायचं. स्वित्झर्लंड एवढं मोठं निसर्ग हात नाही लावलं त्यांनी. काश्मीर एवढं मोठं आहे, त्यांनी निसर्ग हात नाही लावलं कोणी. आमचं म्हणणं आम्ही निसर्गाला हात लावून देणार नाही, पण आमच्या निसर्गाकडे येण्यासाठी आम्ही वाट खोली.